आता बातम्या पाहूया विस्ताराने। मतमोजणीला काही तासच उरलेले आहेत। शनिवारी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात होईल। राज्यभरातील सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। राज्यभरात मतमोजणीची तयारी ही जय्यत सुरू आहे। तर उद्या कुणाचं पारडं जड, कुणाचं भवितव्य धोक्यात हे समजणार आहे। मतमोजणीकडे अवघ्या राज्याच्या नजरा आहेत, तर सर्वच उमेदवारांची धाकधूक ही वाढली आहे। अवघे काही तास हे शिल्लक आहेत। काही तासात मतमोजणीला सुरुवात होईल। गेल्या अनेक दिवसांपासून ज्यासाठी इतका प्रचार झाला, राज्यभरात अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत। विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सभा झाल्या, प्रचार झाल्या आणि त्याचा निकाल हा शनिवारी म्हणजेच उद्या येणार आहे। या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सर्वच उमेदवारांची धाकधूक सुद्धा वाढली आहे। तर मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि या मतमोजणीकडे अवघ्या राज्याचं, देशाचं लक्ष लागलेलं आहे। काय होणार या संदर्भात सर्वांचंच लक्ष या मतमोजणीकडे लागून राहिलंय। महाराष्ट्राचा कौल कुणाला असणार, महायुती के मविया, तसंच ज्या टफ फाईट होणार आहेत त्या मतदारसंघामध्ये कुणाचा विजय होणार, कुणाचा पराभव होणार, या सगळ्यांची उत्तरं ही शनिवारी मिळणार आहेत। त्यामुळे या मतमोजणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अवघे काही तास शिल्लक आहेत। काही तासानंतर राज्यभरातील सर्वच मतदारसंघातील 288 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य हे कळणार आहे। निकाल समोर येणार आहे आणि उद्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। एक्झिट पोल सुद्धा समोर आलेत, मात्र प्रत्यक्षात निकाल काय येतोय याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे। तर अवघे काही तास शिल्लक आहेत मतमोजणी सुरू व्हायला आणि राज्यातील या मतमोजणीकडे फक्त राज्याचंच नाही, केवळ उमेदवारांचंच नाही, तर संपूर्ण देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। राज्यात 2 पक्ष फुटीनंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार, कुणाच्या बाजूनं पारडं जड असेल, या संदर्भातील निर्णय हा उद्या होणार आहे। त्यामुळे या निकालाकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या मतमोजणीला अवघ्या काही तासातच सुरुवात होणार आहे आणि या मतमोजणीतूनच कुठला उमेदवार कुठे विजयी होतोय, महायुती के मविया, कुणाच्या बाजूनं महाराष्ट्रातल्या जनतेनं कौल दिलाय हे समजणार आहे।